जे राज्याध्यक्षता शिक्षक आमदार जम अभ्यंकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर राज्यव्यापी हे आंदोलन आहे। त्यातलाच एक भाग म्हणून आम्ही आज महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना जिल्हा शाखा नांदेडच्या वतीनं जिल्हा परिषद कार्यालय हे आंदोलन करत आहोत। यातली सर्वात महत्त्वाची आमची इथलीच मागणी आहे की आमच्या शिक्षक बांधवांचे 14 कोटी रुपये जे परत गेलेत, हे 14 कोटी रुपये का परत गेले याची चौकशी झाली पाहिजे। आमचे सेवानिवृत्त शिक्षक बांधव 2 वर्षापासून त्यांची रक्कम आहे, आमचे शिक्षक आहेत, फरकाची रक्कम आहे, चट्टोपाध्यायाची रक्कम आहे, मेडिकलची रक्कम आहे, अहो ज्यांनी स्वतःचे पैसे व्याजाने पैसे काढून दवाखाना दाखवलेला आहे, अशा लोकांचे पैसे आहेत। पोट मारून पैशाचे व्याजाने पैसे दिलेत, अशा लोकांचे देऊन आपला दवाखाना हे केला, अशा लोकांचे पैसे आहेत। फरकाची रक्कम आहे, विलंब म्हणजे एरियसची रक्कम आहे, ह्या सगळ्या रकमा जवळपास 14 कोटी रुपये फक्त यांच्या लालची पोटी म्हणायला काय हरकत नाही का आम्हाला माहित नाही, परंतु सगळे तयार असताना बीओ 16 तालुक्यातल्या बीओच्या माध्यमातून इथे आला असताना आणि 20 दिवस अगोदर पैसे आले असताना सुद्धा हे 16 कोटी रुपये 14 कोटी रुपये वापस जातात। म्हणजे निश्चितच या ठिकाणी काहीतरी घडलेलं आहे। यांचं सगळ्यांचं कॉल रेकॉर्डिंग झालं पाहिजे, यांच्या सगळ्यांचे फोन पे जे आहेत हे तपासले पाहिजे। याच्या पुढे जाऊन जर म्हटलं तर अशा अधिकारी किंवा कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे। आणि का होऊ नये, कारण आम्ही हे आमच्या हक्काचे पैसे आहेत, न्यायाचे पैसे आहेत, कष्टाचे पैसे आहेत। आणि जर आमच्या शिक्षकांना अशा आमच्या स्वतःच्या पैशासाठी जर रस्त्यावर यायची वेळ येत असेल त्याच्या एवढं दुर्दैव कोणते नाही। आणि त्यामुळं या प्रशासनाचा जो कोणी कर्मचारी असेल, जो कोणी या विभागाचा प्रमुख असेल, त्यांचा जाहीर आम्ही निषेध करतो। आणि जे काही दुसरे प्रश्न आहेत ते वेगवेगळे जवळपास 8 प्रश्न आहेत आमचे। संच मान्यतेचा प्रश्न आहे, संच मान्यतेचा प्रश्न आहे, कारण आज नांदेडसह राज्यामध्ये जवळपास हजारो शिक्षक अतिरिक्त झाले आहेत, परंतु त्यांचा पगार बंद केलेला आहे। हा काय प्रकार आहे? हे समायोजन करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे, पण त्या ठिकाणी आहेत। त्याच्यानंतर बीओलची कामं आहेत, तुमच्या अनेक अडचणी आहेत, या जर सोडवल्या तर पुढच्या आंदोलनात्मक भूमिका काय? आमचे राज्याध्यक्ष जम अभ्यंकर साहेब यांच्या आदेशानं जे काही आमचं पुढचं नियोजन ठरेल त्यावेळेस आम्ही तुम्हाला कल्पना देऊ।